एक आदर्श नवरा, एक आदर्श बायको आणि त्या दोघांचं आदर्श लग्न अशी काहीही चीज या भूतलावरती अस्तित्वात नसते. लग्न म्हणजे दोन मनांचं मिलन, दोन शरीरांचं मिलन, दोन आत्म्यांचं मिलन, या सगळ्या संकल्पना उदात्त आणि पवित्र आहेत. परंतु संस्कृती, परंपरा आणि त्याग यासारख्या संशयास्पद मूल्यांचे टेकू लावून उभी केलेली लग्न संस्था ही मुळातच अनेक दोषांनी आणि विरोधाभास यांनी खिळखिळी झालेली आहे. लग्न ही एक विचारपूर्वक शोधलेली संकल्पना आहे. भारतामध्ये एखाद्या स्त्रीच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ज्या ज्या स्त्रियांनी या व्यवस्थेतलं सुख चाखलेलं आहे त्या त्या प्रत्येक स्त्रीचे हात कुठल्या ना कुठल्या त्यागानं पोळलेले हे दिसतातच. मित्रांनो, सुमारे 150 पेक्षा जास्त देशांनी वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवलेला आहे. परंतु भारत अशा 30 देशांपैकी आहे जिथं अजून सुद्धा वैवाहिक बलात्कार हा गुन्हा नाहीये. नॅशनल फॅमिली हेल्थच्या सर्वेनुसार भारतामध्ये 32% स्त्रिया ज्या विवाहित आहेत त्यांनी पतीकडून शारीरिक, लैंगिक किंवा भावनिक हिंसाचाराचा अनुभव घेतलेला आहे. वैवाहिक बलात्कार हा गुन्हा का ठरत नाही आणि या संदर्भात सरकार कायदा का बनवत नाही हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हो, तुम्ही अद्याप जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात इंडियन पेनल कोडची पार्श्वभूमी. पूर्वीच्या काळी महिलांना तिच्या वडिलांची किंवा पतीची प्रॉपर्टी समजलं जायचं. जर ती अविवाहित असेल तर तिच्या वडिलांची प्रॉपर्टी आणि विवाहित असेल तर पतीची सेक्शुअल प्रॉपर्टी. नंतरच्या काळामध्ये बलात्काराला महिलांबद्दलचा एक गुन्हा बनवलं गेलं, ना की तिच्या पतीच्या किंवा पित्याच्या विरुद्धचा. आणि हे भारतामध्ये तेव्हा झालं जेव्हा भारतामध्ये इंडियन पेनल कोडला ड्राफ्ट केलं गेलेलं होतं. याचं ड्राफ्टिंग केल्यानंतर कलम 375 ला आणलं गेलं. तेव्हा या कलमानं बलात्काराला केवळ इतकंच डिफाईन केलं की बलात्कार म्हणजे कोणत्याही महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत सेक्शुअल इंटरकोर्स करणं. पण या ऍम्बिट मध्ये मॅरिटल रेपला रेकग्नाइज केलंच नाही. असं का? तर लग्न म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या लैंगिक संबंधांना मिळणारी समाज मान्यता. जगभरात बलात्काराला एक प्रॉपर्टी क्राईम मानलं जात होतं अगेन्स्ट हजबंड अँड फादर, कारण स्त्री ही तिच्या वडील आणि पतीची मालमत्ता होती आणि त्यामुळेच लग्नानंतर पती हा तिच्यावरती बलात्कार करूच शकत नव्हता, कारण त्या प्रॉपर्टीवरती त्याची ऍब्सोल्यूट ओनरशिप होती. आणि याच विचारसरणीनुसार ब्रिटिश काळापासून एक खूपच कन्झर्वेटिव्ह थिंकिंग तयार झालेली आहे. एका स्त्रीची ओळख तिच्या वडील आणि नवऱ्यापासून होते, कारण ती त्यांची प्रॉपर्टी असते आणि यालाच म्हणलं जातं डॉक्ट्रिन ऑफ कोवर्चर. मग प्रश्न असा उपस्थित होतो की भारतामध्ये मॅरिटल रेपला क्रिमिनलाइज का केलं जात नाही? तर जेव्हा इंडियन पेनल कोड 1860 अंमलामध्ये आलं तेव्हा कलम 375 न स्त्रियांवरच्या बलात्काराला ऑफिशियली एक क्राईम बनवलं होतं. पण या प्रोव्हिजननं मॅरिटल रेपला रेकग्नाइज केलंच नाही. उलट यातल्या कलम 375 मधला एक्सेप्शन 2 सेक्शुअल इंटरकोर्स विथ वाईफला गुन्हा मानत नाही जोपर्यंत पत्नीचं वय 15 वर्षाच्या पुढचं नसेल. म्हणजेच कोणत्याही महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत सेक्शुअल इंटरकोर्स करणं रेप आहे. परंतु पत्नीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध सेक्शुअल इंटरकोर्स केला तर तो रेप नाही जोपर्यंत पत्नीचं वय 15 वर्षाखाली नसेल. आणि ही एक्सेप्शन सोडली तर भारतामध्ये वैवाहिक बलात्काराला क्रिमिनलाइज केलेलंच नाहीये. असो, आपण इंग्रजाळलेल्या IPC बद्दल बोललो. आता येऊ घातलेल्या भारतीय न्याय संहितेमध्ये काय म्हणले माहितीये? प्रोव्हाइडेड मधला एक्सेप्शन 2 असं म्हणतो, सेक्शुअल इंटरकोर्स और सेक्शुअल ऍक्ट्स बाय मॅन विथ हिज ओन वाईफ, द वाईफ नॉट बिंग अंडर 18 इयर्स ऑफ एज इज नॉट रेप. म्हणजे पत्नी जिचं वय 18 वर्षाखाली आहे तिच्या मर्जीनुसार किंवा मर्जी विरुद्ध सेक्शुअल इंटरकोर्स केला तर तो रेप असेल असं भारतीय न्याय संहितेमध्ये म्हणलंय. म्हणजेच एकंदर ज्यांचं व्हॅलिड मॅरेज आहे त्या मॅरेज मधला सेक्शुअल इंटरकोर्स विदाउट कन्सेंट ऑफ वाईफ हा रेप नाहीये. बरं, या सगळ्यावरती सरकार काय म्हणते माहितीये?
तर सरकार नेहमीच अशा भूमिकेत आहे की वैवाहिक कायद्याचं गुन्हेगारीकरण विवाह संस्थेला अस्थिर बनवू शकतं आणि महिला या गोष्टीचा वापर पुरुषांना त्रास देण्यासाठी करू शकतात. बेसिकली इंडियन पेनल कोड मध्ये विवाहित महिलेवरती अत्याचार केले गेले तर त्याच्या अगेन्स्ट एक रिलीफ म्हणून रेमेडी दिलेली आहे, सेक्शन 498 आणि एक स्वतंत्र DV ऍक्ट. भारतीय न्याय संहितेमध्ये हेच कलम 85 आहे. पतीकडून अथवा पतीच्या नातेवाईकांकडून पत्नीवरती जर छळ केला गेला असेल तर याबाबत विवाहित महिलेला कोर्टामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे. खरं सांगू का, कलम 498A असून सुद्धा आणि डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट असून सुद्धा क्रुएल्टीच्या केसेसमध्ये फार काय मोठा फरक पडलेला आहे अशातला भाग नाही. इनफॅक्ट कलम 498A किंवा DV ऍक्ट या दोन बाबी वैवाहिक बलात्काराला गुन्हा मानण्यासाठी स्पेसिफिकली फोकस सुद्धा करत नाहीत. सेक्शुअल इंटरकोर्स विवाहित महिलेच्या परसेप्शननं इम्प्लाइड मानला जातो. त्यामुळं सेक्शुअल इंटरकोर्स बाय हजबंडला कायद्यामध्ये इम्युनाइज केलं गेलंय. 2013 मध्ये निर्भया केस नंतर बलात्काराच्या व्याख्येमध्ये दुरुस्ती केली गेली. या दुरुस्तीच्या थ्रू एक प्रोव्हिजन ऍड केली गेली की कोणताही मेल ऑर्गन किंवा एखाद्या ऑब्जेक्टचं पेनिट्रेशन एखाद्या स्त्रीच्या शरीरामध्ये करणं याला रेप म्हणलं जाईल, तिच्या इच्छेविरुद्ध. 2018 मध्ये कथुआ रेप केस नंतर पुन्हा थोडीशी सुधारणा करण्यात आली. बलात्कारासाठी पनिशमेंट अजून सुद्धा स्ट्रिंजंट केली गेली. पोक्सो ऍक्ट मध्ये सुद्धा पनिशमेंट स्ट्रिंजंट केली गेली. जेव्हा निर्भया केस झाली तेव्हा जस्टिस वर्मा कमिटीनं हे रेकमेंड केलेलं होतं की वैवाहिक बलात्काराला बलात्कार म्हणून कन्सिडर केलं जावं, परंतु पार्लमेंटच्या स्टँडिंग कमिटीनं हे सांगितलं की असं करण्यानं भारताची फॅमिली सिस्टीम स्ट्रेसमध्ये येईल. इतकंच काय तर परवा मध्य प्रदेश हायकोर्टाचे न्यायमूर्ती गुरुपाल सिंग अहलुवालिया यांच्या खंडपीठानं एक महत्वाचा निर्णय दिला. यात झालं असं की IPCच्या कलम 377 अंतर्गत एका महिलेनं तिच्या पतीवरती अनैसर्गिक लैंगिक संबंधांचा आरोप केलेला होता. याबाबत पतीवरती गुन्हा दाखल करण्यात आला. दिनांक 1 मे 2024 ला या प्रकरणामध्ये निर्णय देत न्यायमूर्ती असं म्हणाले की वैध विवाहामध्ये पत्नी जर तिच्या पतीसोबत राहत असेल आणि तिचं वय 15 पेक्षा कमी नसेल तर पतीनं पत्नीसोबत ठेवलेले कोणतेही लैंगिक संबंध हे अवैध ठरत नाहीत, भले ते मग अनैसर्गिक शारीरिक संबंधच का असेनात. इतकंच काय तर हा गुन्हा सुद्धा रद्द करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले. अलीकडच्या काळात अनेक दुःखी महिलांनी आणि वकिलांनी या लज्जास्पद गोष्टीसाठी कायदा असावा म्हणून न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या. इतकंच काय तर संयुक्त राष्ट्र, ह्युमन राईट्स वॉच आणि ॲम्नेस्टी इंटरनॅशनल यांनीही भारताच्या या वृत्तीवरती चिंता व्यक्त केलेली आहे. अहो, ज्या इंग्रजांनी भारतामध्ये येऊन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून इंडियन पेनल कोड 1860 तयार केला, त्याच इंग्रजांनी स्वतःच्या मायदेशी परतून 1994 मध्ये वैवाहिक बलात्काराला कायद्याच्या चौकटीत आणून तो गुन्हा सुद्धा ठरवला. पण अजूनही आम्ही जुनाट कलम कुरवाळत बसलोय आणि याची सुधारणा भारतीय न्याय संहितेमध्ये सुद्धा केलेली नाहीये. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. भारताची सद्यस्थिती पाहता हे सांगणं खूप कठीण आहे की येत्या काळामध्ये वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवलं जाऊ शकेल की नाही. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. या विषयावरती तुमचं मत काय आहे हे मला आवर्जून सांगा कमेंट बॉक्स मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.